कोणासाठी थांबत नाहीये आणि इथे आपल्याला वेळेसोबत चालावं लागेल आणि मॅच कंप्लीट करावी लागेल. सतीश आणि सोबत तेजसला आपण पाहतो. ही सलामी जोडी मागच्या मॅच मध्ये देखील ही जोडी आपण पाहिली होती आणि आता देखील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर सर्कलचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज टीम नारिवलीचा मनोहर भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष नारिवली क्रिकेट संघासाठी ज्या खेळाडूंना दिलेत, परंतु आज 40 प्लसच्या माध्यमातून खेळ मैदानावरती दाखवत असताना आपण मनोहर भोईर यांना पाहतोय. पहिलाच चेंडू रेल्वे एंड कडनं समोर फलंदाज सतीश पाहायला मिळत आहेत. फोर द विकेटनं पहिला बॉल टॅप करायचं होतं, गली पॉईंट मधनं काढायचं होतं बॉलला, परंतु ज्या पद्धतीनं झालं विणलं, अगदी इनफिल्डचा जर विचार केला तर ऑफ साईडला पूर्णतः पॅक केलंय. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, शॉट पॉईंट, शॉट गली, शॉट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला देखील पाहायला मिळतोय. ही व्यूहरचना फलंदाज सतीश साठी होती आणि तीच व्यूहरचना जवळजवळ आता आपण तेजस साठी देखील पाहतोय. एक ही आकड्यानं धावफलकावरती सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा टीम उत्तर शिवचा आपण पाहतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक ऑन साइडला काऊ कॉर्नरला. चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील सुरेख आहे गॅप मधनं. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवला तेजसनं. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू वेगानं सीमारेषा पार. दमदार चौकार. दमदार चौकार टोकला. तेजस वैयक्तिक 4 या आकड्यानं तो सुरुवात करतो आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सुरुवात चांगली करायची या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये घडलेल्या चुका त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. स्विच हिट स्वतःला टर्न केलं होतं आणि त्यानंतर देखना फटका बॉलला पाठवलंय डीप पॉइंट रिजनला. सलगचा हा दुसरा तडाकेबंद चौकार. होतं व्ही सेप मध्ये. स्टेप आउट देखील झाले होते परंतु गोलंदाजानं पाहिलं आणि लेंथ मध्ये परिवर्तन दाखवलं. व्हेरिएशन ह्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे आणि सोबत स्टॉक डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, वेगानं तो चेंडू डिलिव्हर करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. पुन्हा सुसज्ज झालाय. समोर तेजस, 2 वार त्याचे होते, त्यानंतर डॉट बॉल आलाय. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला मिडॉनला बीट केला डीप मध्ये. अगदी दन करत चेंडू चाललाय तो लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकातील हा तिसरा चौकार. टू गो. शेवटचा बॉल. अफलातून बॅटिंग. पॉवर प्लेचा कशा पद्धतीनं फायदा घ्यायचा याचं उदाहरण सेट करत असताना आपण तेजसला पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. प्रेक्षकांची मनं जिंकलेत. त्यांचे चाहते जेवढे युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतायत त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बाब ही. दरम्यान बॅकफुटला जाऊन पंच तर दाखवलाय समोरच्या दिशेला जिथे काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर प्राप्त होईल आणि जमेची बाब की जो फॉर्म मध्ये खेळाडू आहे त्याच्या खात्यामध्ये स्ट्राईक दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. एका षटकाचा वाजवी खेळ संपला आणि हे षटक राहिलं ते मी म्हणेन टीम उत्तर शिवच्या बाजूनं. टॉस जरूर गमावला या संघानं परंतु बॅटिंग त्यांच्या वाट्याला आल्यानंतर बॅटिंगमध्ये बरंच काही कमावलं असं आपण म्हणू शकतो. बिनबाद 14 अशी तडाखेबंद सुरुवात पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना उत्तर शिव संघ. वेळ जास्त घ्यायचा नाही ही सूचना आता वारंवार आम्ही करतो. एका षटकानंतर लगेच टीम मीटिंग करू नका. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा स्मॉल टीम मीटिंग जरूर आपण करू शकता, परंतु एक षटकानंतर टीम मीटिंग केली तर कदाचित येणाऱ्या अवधीमध्ये एकच षटकाचा सामना आपल्याला खेळावा लागेल. आजचा अंतिम दिवस आहे. सेमीफायनल आणि फायनल हे जे सामने आहेत ते देखील जास्त षटकांचे व्हावेत या दृष्टिकोनातून आता आपण घाई करायची आहे. पहिल्या षटकात 14 खर्च झालेत आणि दुसऱ्या षटकामध्ये आता राजू काटे यांना आपण पाहू शकाल.
महत्त्वपूर्ण खेळाडू ह्या टीमचा बॅकबॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी फलंदाजी ह्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये नेहमी स्वतःला सिद्ध केलंय. हे काल गाजवलं खरं तर नारिवली संघाची दहशत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपण पाहिली होती मागील एक दशका अगोदर. त्यापैकी काहीशे खेळाडू आज देखील पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण राजूला देखील पाहू शकाल, एका बाजूला संदीपला देखील आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण खेळाडू मनोहर भोईर देखील असतील, अनेक खेळाडू आहेत. आणि खास करून नारिवली संघ म्हटलं तर आमचे अगदी जवळचे अरुणजी गोरपेकर नेहमीच नारिवली संघाच्या पाठीशी देखील आपण त्यांना पाहिलेत. माझे संघनायक होते 40+ माध्यमात, तर कधी पाहतो त्यांना खेळताना. परंतु आज मॅच जरूर पाहत असतील. तडाखा तर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. घडलं काय, हातातनं बॉल निसटला. ज्या फलंदाजच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आले, त्या फलंदाजाला जीवनदान ते किती महागात पडेल पाहावं लागेल. आम्ही नेहमी उल्लेख करतो की जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती 264 धावसंख्येचा वैयक्तिक हिटमॅन रोहित शर्माचा, त्यावेळेस देखील 4 आकड्यावरती त्याचा झेल ड्रॉप झाला होता. इथे देखील चांगला चेंडू आहे, वापसी करावी लागेल आणि तो प्रयत्न सफल देखील झाला होता मी तरी म्हणेन, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, झेल ड्रॉप झाला आणि आता डॉट चेंडू राजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगलं षटक हाताळत असताना कमबॅक गरजेचं आहे. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या, त्या षटकामध्ये वापसी करावी लागेल. इथे मात्र एज अँड टेकन आहे की काय, आणि पंचांचा बोट आकाशाकडे. अपील झाली होती आणि पंच अपील उचलून जातात. स्क्वेअर लेगला सध्याच्या घडीला आपण किरण म्हात्रे यांना पाहतोय आणि मुख्य पंच आपण आता अरविंद दादाला देखील पाहतोय. वलू डीजे कडे, परंतु पहिला धक्का लागलाय तो उत्तरशिव टीमला. इनॅट क्रमांक 3 वन डाऊन वरती आपण पाहतोय. जी महत्वपूर्ण जागा टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहली ज्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळतो, आज देखील तो खेळतोय आणि साऱ्यांचं लक्ष त्या मॅच कडे आहे. इथे फटका जबरदस्त आहे. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर स्वीट साऊंड या ठिकाणी ऐकायला मिळाला आणि बॉलवरती जणू काही मोहर लागली होती ती षटकाराची. आणि या 6 धावा ऍड होतील धावपलकावरती आणि धावसंख्या जाऊन 20 वेळ ते 21-21 या आकड्यावर. पूर्ण भारतभर क्रिकेटचं वेड आहे आणि रोको ज्यावेळी मैदानामध्ये असतात, अर्थात विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा, तेव्हा मात्र विवर्स आपल्याला भरपूर संख्येनं पाहायला मिळतात. इथे देखील अप्रतिम फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न तर चालवलाय, परंतु का अफलातून बॅटिंग. युवा खेळाडूंना लाजवेल अशा पद्धतीचं शॉट सिलेक्शन सध्या तरी आपल्याला फलंदाजांचं पाहायला मिळतंय. या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आतापर्यंत जेवढे फटके पाहिले तेवढे नेत्रदीपक, ज्यामध्ये स्विच हिट असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, समोरच्या दिशेला स्टेट ड्राईव्ह असेल, त्यानंतर ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर आपण फटका देखील पाहिला. डीपमध्ये मिड विकेटला देखील पाहिला, समोरच्या 20 मध्ये षटकार. इथे देखील चपराक लावली आहे स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आम्ही नेहमी म्हणतो की आपली सुरुवात कशी आहे त्यापेक्षा आपण शेवट कसा करता हे खूप मॅटर करतं. कारण की सुरुवात खूप चांगली होती गोलंदाजीची, परंतु अंततः त्याचं गोलंदाजी अनालिसिस बिघडलं आणि धावा त्याच्या षटकामध्ये देखील 13 आल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती एक गडी बाद 27 अशी मजल मारली बॅटिंग करत असताना टीम उत्तर शिवणं. मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला 41 बनवल्या, त्या धावा डिफेंड देखील त्यांनी केल्या. म्हणजे त्यांना देखील माहिती आहे ह्या खेळपट्टीवरती 4 षटकात 40 बनवल्या तर मात्र मजबूत पक्ष गोलंदाजीच्या जोरावरती सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास ते सध्या तरी बाळगताना पाहायला मिळतात. षटक तिसरं संदीप यांचा वापर. फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. ट्रॅकर होता, कमी गतीचा चेंडू. दरम्यान सिद्धी करवळे, ग्रुप ग्रामपंचायत तुर्वे सिद्धी करवळेचे माजी सरपंच सन्माननीय गोपीनाथ शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन. एक निष्ठावंत कार्यकर्ता, झुंजार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आपल्या विभागामध्ये आपण पाहिली आहे आणि त्यांचं नुकतंच शुभ आगमन सध्याच्या घडीला आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. राजकीय वर्तुळामध्ये भरपूर ज्यांची मोठी झेप आपण पाहतोय. इथे देखील चांगला प्रयत्न केला, झेल थोडासा कठीण होता परंतु धाव तो रोखू शकणार नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट झाली. चांगलं क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं तेजस तर एका बाजूनं उमेश आक्रमक झालाय. उमेशचा विचार केला, 3 चेंडू फेस केले, धावा 12 त्यानं एकवटल्यात. स्ट्राईक रेट अफलातून पाहायला मिळतंय आणि स्ट्राईक रेट खूप गरजेचा असतो. शॉर्टम फॉर्मॅट ज्याला आपण म्हणतो तिथे स्ट्राईक रेट जास्त मॅटर करतं. दरम्यान हा चेंडू बॅट्सविंग अफलातून होता, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी चुकी झाली, फंबल झालं, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. चांगली भागीदारी. सुरुवातीला पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता, मी तरी म्हणेन. एका षटकानंतर जेव्हा आपण पाहिलं दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, यश संपादन केलं होतं राजू काटे यांनी, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीनं भागीदारी रचली जाते, 15 वरती पहिला धक्का होता आणि आता 36 धावा धापटलावर. 21ची भागीदारी दोघांमध्ये. इथे चांगला चेंडू आहे, सिली शॉर्ट लेगला हा चेंडू फील्ड करतील. यष्टी रक्षक स्वतः जातात पुढे परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक धाव तिथे कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक 37 आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन आपण पाहतो. याचं कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती टीम इंडिया आणि त्यांच्या विरोधात दक्षिण आफ्रिका, भारत आणि दक्षिण आफ्रिका ODI आपण पाहतोय आणि एकाच फक्त फॉर्मॅटमध्ये आता ही जोडी खेळताना पाहायला मिळते. विराट कोहली आणि रोहित शर्मा. अडतीस धावा धावपळकावरती. शेवटचा नुकतीच माहिती की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ODI मध्ये सर्वाधिक षटकार शाहिद आफ्रिदीच्या नावावरती होते आणि त्या विक्रमाची आता बरोबरी केली हिटमॅन रोहित शर्मानं आणि जरूर तो विक्रम तोडण्यात येईल ह्याची शंका नाही आहे. हे अवेलेबिलिटी नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिले परंतु चालू मॅचचा देखील विचार करावा लागेल कारण की काही जे प्रेक्षक असतात त्यांचं लक्ष असतं की मॅचमध्ये काय घडतंय आणि ते जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. 39 धावा पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकानं मानाशी जो काही टार्गेट बाळगला होता त्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल जरूर आहे कारण की 3 षटकात प्रतिषटक 13.0 अशी सरासरी गाठली आणि 39 धावा. एकमात्र फलंदाज बाद झालाय. त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग पाहिली या दोघांची. अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे आणि विकेटचा विचार केला तर 9 विकेट अजूनही शेष आहेत. म्हणजे लाईफ लाईन आहे त्यांच्याकडे. आता येणारे 6 चेंडू जिथे टार्गेट केलं जाईल गोलंदाजाला आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज लक्ष्मण गोरपेकर यांना आपण पाहतोय. मागील षटकामध्ये संदीप गोरपेकर यांना आपण पाहिलं, आता त्यांचेच बंधुराज लक्ष्मण यांना आपण पाहू शकाल. पहिला चेंडू बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड करतील, सिंगल आणि स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईक आली तर आता तेजसच्या हातामध्ये. तेजस बरसलाय. 3 चौकार 1 षटकार त्याची साथ देत असताना अप्रतिम खेळ. 1 षटकार आणि 1 चौकारणीशी उमेश देखील खेळतोय. इथे देखील चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे की नाही यस होतं परंतु क्षेत्ररक्षक देखील पोहोचतोय. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील अतिशय सुरेख फिटनेसचा लेवल या ठिकाणी दाखवत असताना तेजसला पाहतोय जो पहिल्या बॉलसाठी मैदानात आला होता, सलामीसाठी आला होता आणि अजूनपर्यंत तो खेळतोय. केवळ खेळत नाही तर अगदी वेगानं तो धावा देखील एकवटतोय आपल्या टीमसाठी. पुढील चेंडू राऊंड द विकेटनं. इथे प्रहार तर केला अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीपमध्ये चेंडू रवाना झाला. फिल्डिंग खराब झाली आणि बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमारेषा पार चौकार.
चला वेग आपण धारण करायचा आहे. शेवटचे 3 चेंडू ह्या पूर्वार्धामध्ये आहेत. 46 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाचा उच्चांक जर पाहिला तर 58 धावसंख्येचा उच्चांक वाकळणनं बनवलाय. तो उच्चांक तोडण्यात येईल का पाहावं लागेल. थोडंसं कठीण वाटतंय. इथे फटका सजवला. क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत. झेलची संधी आणि आता झेल टिपलाय. संपलाय खेळ. तेजसचा धक्का दुसरा उत्तर शिवसंघाला. फोर्टी प्लसच्या माध्यमातून नारिवली क्रिकेट संघानं अनेक मैदानं गाजवली आहेत आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू शेष आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ड्रायव्हिंग लेन्थला होता. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू अतिशय वेगानं सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवरती पंढरीनाथ पाटील यांचा वार पाहायला मिळतो. हा चौकार आणि या 4च्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आम्हा महाराष्ट्रीयांसाठी निश्चित हा गर्वाचा दिवस राहिला होता. टॉपेज लागली आहे. बिहाइंड द विकेट शॉट फाईन लेग. चेंडू त्या ठिकाणी अडवण्यात येईल परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. डाव पहिला या ठिकाणी पूर्ण झालाय. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बनवल्यात त्या 51 धावा. 52 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आहे. तर दुसऱ्या सत्रात जरूर आपण ऐकू. परंतु तुर्ताच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूया जिथे भरपूर सारे मान्यवर अतिथी कक्षात पाहायला मिळत आहेत आणि मायक्रोफोनवरती ह्या स्पर्धेत प्रथमतः जोडले जातील महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे विवेक पूरजी बंधू यांना आपण पाहतोय. धन्यवाद साई. अतिशय सुरेख सलग 4 दिवसाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण सर्वजण इथे अनुभवत आहात. क्रिकेटच्या सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आमचे बंधू एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय पद्माकरजी देसले यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी दादांना विनंती करतो, दादा या ठिकाणी आपण जॉईन व्हा. मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज विशेषत्वानं शिवसेना कल्याण तालुका संघटक अर्जुनबाई पाटील यांच्या वतीनं देखील इथे वरदहस्त आलेलं आहे. त्यांच्या वतीनं या शृंखलेसाठी 5,000 रुपयाचा धनादेश आला आहे आणि पद्माकरजी देसले यांच्याकडून 10,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. धन्यवाद. खूप सारं प्रेम आज या शृंखलेच्या मातीनं व्यवस्थितरित्या इथंपर्यंत पोहोचलेलं आहे. मनपूर्वक कौतुक. पद्माकरजी देसले एक कर्तव्य कठोर शिस्तप्रिय आणि आक्रमकतेचं दुसरं नाव, एक मोठं नाव आहे. आणि आज या सोहळ्या प्रसंगी सातत्यानं आमच्यावरती असणारं प्रेम आणि त्या निमंत्रणास दिलेलं मान या सगळ्या गोष्टी दुहेरी बंधनातून इथंपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व पद्माकरजी देसले, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. निर्भय मागं काय करतोस? धन्यवाद पद्मन दादा, थँक्यू व्हेरी मच. आपण या सोहळ्यासाठी सातत्यानं गावची जत्रा असो किंवा आमच्या धानसर गावचा कोणताही सोहळा असो त्या ठिकाणी आवर्जून वर्गणी देणारे आमचे बंधू पद्माकरजी देसले, मॅन फ्रॉम नांदिवली गाव, मनपूर्वक आपलं कौतुक, अभिनंदन. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खंबीर नेतृत्व देणारं या विभागाचे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे ते चाऊशेठ पाटील किरवली यांचा आपण सदिच्छा सन्मान करू. या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करावा.
त्याचबरोबर सुरेशदादा पौरजी ज्यांनी या विभागाला चांगलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला, युवकांना जमवाजमी करण्यामध्ये ज्यांचं सक्षम असा हातभार असणार आहे आणि अगदी आमदार साहेबांचे जवळचे व्यक्तिमत्व सुरेशदादा पौरजी यांचा सुद्धा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशदादा पौरजी, त्याचबरोबर पुढचे सत्कारमूर्ती असतील युवकांचे प्रेरणास्थान एक युवक भारतीय जनता पार्टीचे तलोजा सरचिटणीस जितू पौरजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर पुढचा सन्मान गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धिकरवले गावचे आणि आता त्यांची एक क्लिप व्हायरल झाली यूट्यूबच्या माध्यमातून. अतिशय चांगलं नगरसेवक पदाचे दमदार उमेदवार म्हणून निश्चित त्यांनी सांगितलं की मी जे कार्य केलंय, जी कामं केली ती लोकांनी पाहावा. पैसा नसताना सुद्धा मी कामं करून स्वतःच्या स्वखर्चाने ती कामं केलेली आहेत असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. जाऊया मॅचमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल आमचे साथी समालोचक मित्र पाले, अंबरनाथचा बुलंद आवाज, स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर. थँक्यू सो मच साई. थँक्यू सो मच महागुरु जगदीशजी पाटील. ग्रीन सिग्नल होतं पंचांचा. या ठिकाणी 52 धाव्याचं लक्ष असेल. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे. राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर. गेम ऑन. हो, पहिलाच बॉल या ठिकाणी बॉल पडण्याच्या अगोदरच बॅट फिरवण्यात आली. ब्लाइंड स्ट्रोक खेळताय. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती आणि या ठिकाणी पहिला चेंडू डॉट आलाय. 52चं भलं मोठं लक्ष. सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आपण एन्जॉय करतोय. सर्व मान्यवरांचं आणि सर्व जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल बॅकफुटवरती गेले. यावेळेस मला पंच केलाय. फटका चांगला आहे. कव्हरमध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमा पार. राजू कांटे यांच्या बॅटमधनं पहिला दमदार चौकार. सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत, ते मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडनं नारिवली संघाला शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे नक्कीच कुलदेवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि राणी राब्याचे मालक जयेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आहेत. ते देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल षटकातील चौकार आलाय. पुढे येऊन खेळतात. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका अजून एक चांगला आहे. खेळाडू भरपूर दूरवर आहेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. राजू काटेच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. दुपारचं सत्र मनोज पवार, दुपारचं सत्र डीजे मास्टरला देखील कदाचित धोका मिळालाय. परंतु धोका मिळायच्या अगोदर आम्ही नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस व्यक्ती प्रेमामध्ये पडतो, प्रेमामध्ये पडल्यानंतर आपण पाहतो सुरुवातीला त्याला खूप मजा येते प्रेमामध्ये. त्याच्यानंतर मुलगी गुलिकेत धोका देऊन जाते आणि तेव्हा मात्र तो देवदास बनायला लागतो. आणि तेव्हा आम्ही नेहमीच सांगत आलोय, ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रॉंग बेर मारो. त्यामुळे डीजे मास्टर देखील या ठिकाणी मूडमध्ये येत आहेत आणि डीजे मास्टरचं देखील स्वागत. डीजे ओम साई सागर आमचे फाउंडर असतील. वाईट बॉलचा इशारा. पंच या ठिकाणी हसतायत आमचे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या एकूण पोहोचेल ती फलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. हौशे, गौशे आणि 900 प्रेक्षक कधी उपस्थित आहेत. आताच एक मामा आले, ते ऑन फायर आहेत सध्या तरी आणि त्यांचं नाव ते घ्यायला सांगतायत. ते देखील आपण प्रेक्षक वर्गांना सांगूया. 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. यावेळेस मात्र सिंगल मिळेल लेग बाईच्या स्वरूपानं. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 10 या आकड्यावरती. हौशे प्रेक्षक वर्ग असतात, त्या हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. 900 प्रेक्षक वर्ग असतात, ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात. परंतु जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो, क्योंकि पीने वाले को मौका चाहिए. आणि काही प्रेक्षक वर्ग असे देखील आले त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी ते मौक्याचा फायदा उठत आहेत.
धावसंख्या 10 वरती पोहोचली. 52चा पाठलाग करतोय संघ नारिवली. लॉफ्टेड हिट, अजून एक चांगला फटका. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. सूर्याची किरण परावर्तित झाल्या असं सांगतायत. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. अजून एक चौकार. तर या स्पर्धेसाठी पाहतोय आमचे चाऊशेठ पाटील जे किरवलीचे आहेत त्यांच्या वतीने 1,000 रुपये आहेत. सुरेशदादा पोरजी यांच्या वतीने 2,000 आहेत. जितू पोरजी यांच्या वतीने 1,000 आहेत आणि गोपीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने 5,000 रुपये आहेत. त्याचबरोबर पद्माकर शेठ पांडुरंग देसले जे नांदिवलीचे आहेत त्यांच्या वतीने 10,000 रुपये डोनेशन आलं आहे आणि आपल्या 40 प्लस संघटनेच्या अध्यक्ष अर्जुनबाई पाटील साहेब यांच्या वतीने 5,000 रुपये आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 5 बॉल धावसंख्या बनली ती 14 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. ओ चांगला बॉल. यावेळेस चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. फलंदाजला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हरचं होतंय या ठिकाणी समापन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. इक्वेशन आपण पाहायला गेलं तर गरज मॅचमध्ये 18 बॉल जिंकण्यासाठी 38 धावेची गरज असेल. डीजे पहिल्या षटका ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या 14 धावा स्कोरबोर्ड वरती. 18 बॉल 38ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे परंतु येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये आता 5 खेळाडू तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. अर्थातच पॉवर प्ले समाप्त झालाय त्यामुळे इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर यांच्या माध्यमातून. नारिवली संघ म्हटला तर आमचे नक्कीच गुरुवर्य अर्थातच महागुरु जगदीश पाटील यांचा गावचा संघ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय सकीच मनोज पवार यांच्या गावचा संघ जे आमचे पंच आहेत. उत्तर शिव हा संघ फाईट करत असताना गोलंदाज येते दुसरं षटक विकास पाटील. ओ फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. खेळाडू दूरवर असतील. जोपर्यंत पोहोचतील वाईडिश लॉंग ऑफला तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. येस विकास जे आपण पाहिले गेलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये नक्कीच एक काळ गाजवलाय आपल्या टीमसाठी उत्तर शिवसाठी आणि त्याच अनुषंगाने आता 40 प्लस मध्ये पदार्पण केलंय आणि कामगिरी कशा प्रकारे राहील या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 16 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण बदललं गेले. 36ची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल. यॉर्करचा प्रयास. सतिक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ऑनसाईडला ढकललाय. चेंडू या ठिकाणी तोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकते ती 17 या आकड्यावरती. आता 35 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. विकास पाटील यांच्या माध्यमातून झकास गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. स्ट्रायकला फलंदाज लक्ष्मण गोरपेकर असतील. आतापर्यंत शांत राहिलेत. ओ फुलटॉस जरूर बनू शकला असता परंतु फुलटॉस नाहीये. तरी देखील वाईटचा इशारा आणि बॉल लॉंग स्टॉक सीमारेखा बाहेर. पंजा मिळालाय. 5 धावा. मध्ये आणि विकेट कीपर देखील थांबू शकले नाहीयेत बॉलला. हाफ ट्रॅकर पुलचा लाजवाब स्ट्रोक. खेळाडू पोहोचणार नाहीयेत. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र आठवण करून दिली आहे रोहित शर्माची. ठोकलाय षटकार. तर याच्यानंतर सेमीफायनलचा सामना असेल रेग्युलर मधून आणि टीम रुनव 11 नारेनच्या विरोधात एकटपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सेमीफायनलचा मॅच 3 ओव्हरचा असेल. एकटपाडा आणि नारेन यांच्यामध्ये रेग्युलर.
क्या बात आहे. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर आठवण करून दिली या फटक्याने रोहित शर्माची आणि त्याचबरोबर रोहित शर्माने या ठिकाणी जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं तर शाहिद अफरीचा 6 रनचा रेकॉर्ड होता आणि षटकारांचा रेकॉर्ड तोडलाय 151 351चा होता आणि 352 षटकार ठोकले ते रोहित शर्माने. बॉल हवेमध्ये कॅच ड्रॉप, सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. या चुका कुठेतरी येण्या क्षणामध्ये मागात पडू शकतात टीम उत्तर शिव संघाला. मनोज पवार यांचे बंधुराज होते आणि या ठिकाणी त्यांनी झेल ड्रॉप केलाय. धावा 2 मिळाल्या, धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली. आता गरज आहे ती 22 धाब्याची. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ नारिवली. चांगली पार्टनरशिप, दोघांमध्ये भागीदारी चांगली घडली आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला लक्ष्मण गोरपेकर, दुसऱ्या बाजूला राजू काटे इम्प्रेस करतायत. दोन्ही फलंदाज प्रभावित करतायत. खोला टाकण्याचा प्रयत्न होता, पॅडवरती जोरात आदळला हा चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरीचा कॉल, रनआउटची विकेट मिळू शकेल. एकच धाव आणि 1 रनआउटची विकेट. लेग बाईटचा इशारा. पहिला धक्का टीम नारिवली संघाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेची गरजच नव्हती मित्र म्हणे. चांगली बॅटिंग सुरू होती, पार्टनरशिप देखील झाली होती, विकेटवरती वेळ देखील गेला होता, सेट झाले होते बॅट्समॅन. परंतु या ठिकाणी जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आणि लक्ष्मण गोरपेकर बाद झालेत रनआउटच्या स्वरूपानं. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरतीत. विजयासाठी अजूनही 21 ची गरज आहे. न्यू बॅट्समॅन संदीप येत आहेत. धडधाकट शरीराचा हा देखील खेळाडू. लांबलचक षटकार त्यांच्या बॅटमध्ये देखील आपण पाहत आलोय नेहमी. आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना विकास पाटील. तर याच दरम्यान दानसरगावचे सलीमजी शेख यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं स्वागत. थँक्यू. स्टिअर करतात, जेंटल टच करतात. शॉर्ट पॉईंट मध्ये खेळाडू उपस्थित, कारण की माहिती होतं संदीपला देखील शेवटचा बॉल आहे, जास्त घाई ते करत नाहीत. आताच विकेट पडली आहे हे ठाऊक असताना सिंगलला या ठिकाणी समाधान मानतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 आकड्यावरती पोहोचली. मॅच मध्ये आता उरल्यात फक्त 12 बॉल आणि 20 धावा. डीजे सागर. डीजे 12 बॉल 20 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम उत्तर शिव. संदीप आलेत, नवीन फलंदाज खातं खोललंय एक या धावसंख्येनं. आणि सध्या तरी आपण भारत बनाम दक्षिण आफ्रिका असा मॅच देखील पाहतोय. 160 धावा बनल्या गेल्या. स्कोर भारतीय संघाचा 1 गडी बाद. विराट कोहली 72, 72 या आकड्यावरती बॅटिंग करतोय. रोहित शर्मा 56, दोघांनी 50 कंप्लीट केली आहे. रोको या ठिकाणी फायर झालेत या मॅच मध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज किरण पाटील येत आहेत. विकेट कॅरी करावे लागतील. डॉट बॉलची गरज आहे, परंतु या ठिकाणी बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल अडू शकले नाहीयेत. लॉंग ऑफ रिझनला तोपर्यंत फील्ड केली, तोपर्यंत 1 धाव मिळाली. 11 बॉल 19 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राजू काटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत अजून मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा भरपूर असतील त्यांच्या समर्थकांकडनं, त्यांच्या टीमकडनं देखील. तयार पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा बॉल या षटकातील. ओ लॉफ्टेड हिट, फटका चांगल्या स्क्रीनच्या समोर खेळलेत, प्रयत्न जरूर केले, यश लाभत नाहीये. बॉल सीमा पार. राजू काटेच्या बॅटमधनं अजून एक चौकार. टीम नारेन आणि एकडपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण या रेग्युलर संघामध्ये या ठिकाणी सेमीफायनलचा मॅच असेल, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे. एकटपाडा आलेली आहे, त्याला लगेच नारेन टीमचे कॅप्टन आपण या. धावसंख्या चौकारा बरोबर पुढे सरकली ती 37 या आकड्यावरती.
काय बॅटिंग केली जाते. फुटवर्कचा योग्य तो वापर. ड्राईव्ह करतात, बॉलला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते आणि खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट पाहायला मिळते. मनोबल खसलं गेलंय टीम उत्तर शिव संघाचं. फिल्डिंग थोडीशी या ठिकाणी खराब देखील पाहायला मिळते. 2 धावा मिळतात सहजरित्या. धावसंख्या 39 39 आकड्यावरती पोहोचलाय स्कोर. असं वाटलं या षटकामध्ये धावा थांबवल्या जातील, परंतु या षटकामध्ये देखील धावा खर्च होत चालल्यात. पुढचा बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. राजू काटेने ठोकलाय ब्रँडेड फटका, बिगिट षटकार. धावसंख्या 45 45 धावा. जर्सी नंबर रोहित शर्मा 45 हा आकडा येतोय. महागडी गोलंदाजी आणि काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर राजू काटे ऑन फायर. फुटवर्कचा वापर पुन्हा एकदा. पदतलीचा वापर करतायत. फ्लिक ऑफ द रिस्ट समोर खेळले. दुसरीचा प्रयत्न, लेझी थ्रो पुन्हा एकदा, परंतु शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी अखेरकार रनआउटची विकेट मिळेल. संदीप बॅक टू द डगआउट. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती अजून मॅचमध्ये उरल्यात. गरज आहे, चेंडू शिल्लक असतील. 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 6 चेंडू आणि विजयासाठी 7 बॉल आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे. सहजरित्या डावा या ठिकाणी चेस करण्यात येत आहेत. राजू काटे यांच्या बॅटमधनं चौकार षटकार आपण पाहिले. स्ट्राईक घेण्याचा जास्तीत जास्त ते प्रयत्न करतायत. धर्मेंद्र येत आहेत नवीन फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. आपल्या टीमला गरज होती त्या क्षणी. या ठिकाणी 3 बॉलमध्ये 12ची गरज होती आणि षटकार मारला होता. 5व्या क्रमांकावरती आले होते आणि षटकार मारून त्याच्यानंतर चौकार देखील मारला. 12 धावा बनवल्या होत्या 3 बॉलमध्ये. सामना जिंकला होता टीम नारिवली संघानं. चांगला फटका आहे. स्लॉप स्वीप करतायत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील. एकदम कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा कंप्लीट. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 48 धावा 48. आता विजयासाठी गरज आहे फक्त 4 धावेची येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. डीजे सतीश पाटील अंतिम षटक. मागे खेळतायत. विजयी स्ट्रोक येतोय फलंदाज धर्मेंद्रच्या बॅटमधनं. या मॅचला देखील त्यांनीच फिनिश केलंय. सामना जिंकलाय टीम नारिवली संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम उत्तर शिव. चला टॉस करायचं आहे जगदीशजी पाटील. तीन षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा. आपण नको